हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्रीताई बोला. मला विश्वासच बसत नाही लागला पण. अहो ते तुमचा आवाज ह्याच्यात ऐकतोय ना आम्ही मोबाईल मध्ये, हा, त्यामुळं व्हिडिओ मध्ये. आज प्रत्यक्षात तुमचा आवाज ऐकायला. ते अनुभव शेअर करायचा होता. हा हा हा, बोला ना ताई. मी कुठून लॉकडाऊन बोलता, पासून काही सांगायचं? नाही 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 सांग. हा, मी लॉकडाऊन पासून तुमचं हे म्हणजे ऐकत्या अनुभव अच्छा. वगैरे. हा 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 थोडं हा. आता हे व्हायलंय बोलताना. नाही नाही, बिलकुल आरामात बोला. ते मला समजलं, पण हा एकदम आरामात बोला. काही टेन्शन नाहीये, काही नाही हा आपल्याला. हा. मी म्हणजे पहिला अनुभव विलासराव देशमुख हा, त्यांच्या त्या भाचीचा. डॉक्टरांचा, हा त्यांच्या भाचीचा. हा, हा हा डॉक्टर ताई. हा. तेव्हापासून मी म्हणजे तुमचा आवाज म्हणजे अनुभव आई, ऐकायला अरे वा लागले. वा वा. मग हा. इतक्या वर्षांनी तुम्ही करताय? होय, म्हणजे आता कसा अनुभव आला म्हणलं आता शेअर करूया. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हम्म. मग तेव्हापासून मी म्हणजे स्वामींची सेवा वगैरे चालूच केली. अरे वा. पहिला म्हणजे मी कशी बैठकीत जाते ना, बैठकीची उपासना वगैरे हो असते आमची. हो, ते भरपूर असतं ते, बरोबर. हा हा. मग मग तुमचं म्हणजे तुमचे अनुभव ऐकून मग स्वामी सेवेत आले मी. अरे वा. मग नंतर मग ते स्वामींचं म्हणजे सारामृत वगैरे वाचायला चालू केलं ना मी. हा हा हा. मग तुम्हालाच मी मेसेज केला, तुमच्याकडून भगत ताईंचा नंबर वगैरे मागितला. अच्छा. हा, म्हणजे मला सेवा मुलांसाठी पाहिजे होती. हा हा. म्हणून मग मी हे केलं, म्हणजे तुमच्याकडे नंबर मागितला. मग अच्छा तुम्ही तो अच्छा. पाठवला. मग आता हं. ह्या उन्हाळ्यात मी फोन केला भगत ताईंना. बरं बरं. हा. आता एप्रिल मध्ये हा हा फोन हा. केला. मग भगत ताईंना लागला, गुरुवारीच फोन केलेला, असं गुरुवारच होता तो. अरे वा. त्या दिवशीच फोन लागला आणि पहिल्याच प्रयत्नात फोन उचलला त्यांनी. वा. भाग्यवान आहात तुम्ही. म्हणजे मुलगा कसा आता 10वीला गेलाय नाही, मग म्हटलं हं. आधीच सेवा चालू केल्यात थोडं बरं होते नाही. हा हा हा. आणि मुलगीची पण कसं आता नवोदय वगैरे आहे त्यामुळं. बरोबर, नवोदयला आहे का? अरे वा. होय. अरे वा. मग होईल, सेवा सगळं छानच होईल ताई. मग ती पण भगत. करते का सेवा? होय, मुलं म्हणजे माझी असं माळजप वगैरे करतात, दुसरं काय जास्त नाही, नाहीत. चालेल चालेल, तेच महत्वाचं आहे. माझपच महत्वाची आहे ताई. हम्म. होय. मग हं. भगतताईंना फोन लागला, मग असं बोलणं झालं आमचं. हा म्हणजे त्यांनी सेवा वगैरे दिल्या मुलांसाठी, परत इतर पण थोडं बोलणं झालं. हा हा मग हा. त्यांनी म्हणजे असं अचानकच, त्या कुठे मी कुठे, तरी सुद्धा त्या मला म्हटल्या की तुमच्या गावी म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य आहे का? म्हणजे आमच्या गावात देवी आहे ना, हा हा हा. यल्लामा देवी. मग म्हटलं होय ताई, तुम्हाला कसं ओळखलं म्हणजे असं. हा. पुरणपोळीचा नैवेद्य आहे, परड्या वगैरे असतात ना आमच्या इथे. बरोबर मग बरोबर. पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे करावा लागतो आम्हाला. हा हा. मला त्यावेळेस असं आश्चर्यच वाटलं. कसं काय त्यांना कळलं. हो ना, त्यांना कसं कळतं देव जाणे बाबा. आणि स्वामींची स्वामींची पण कृपा आहे त्यांच्यावर. होय, स्वामींची पण मूर्ती तुमच्या वरच्या म्हणजे पायरी आहे का मंदिरात, असं त्या म्हटल्या. अय्या. होय. मग मी म्हणलं होय ताई, वरच्याच पायरीवर आहे आमची स्वामी. छोटीशी आहे, अक्कलकोट वरून आणलेली आहे. हा हा हा. पण वरच्याच पायरी मी ठेवली ना ती. हा हा हा. मग त्यांना ते कसं समजलं काय माहित. अय्या. असं झालं. हा मग असं थोडं बोलणं झालं मिस्टरांबद्दल वगैरे. हा. म्हणजे मिस्टर पण चिडचिड करतात ना, आणि त्यांनी कसे मिस्टरांनी गुरुवार धरले होते आमच्या. अच्छा. हा ते हा. अचानकच म्हणजे ज्या गुरुवार मी फोन लावला ना, त्याच गुरुवारपासून त्यांनी रागारागाने सोडून दिले होते गुरुवार. अगं बाई. मला ते थोडं वाईट वाटलं ना, मी त्यांच्या शेअर केलं मी. हा. म्हणजे असं गुरुवार धरलेले आणि सोडलं, म्हणजे मला वाटत होतं ना ते थोडे स्वामी सेवेत यायलेत, हो, उपवास वगैरे जरा करायला बरं गुरुवार. वाटतं ना जरा. हा. मग ते सोडल्यामुळं मग मला कसं तर वाटलं. मी त्यांना सांगितलं. मग ते म्हटले की तुम्ही काही काळजी करू नका, हा. ते आपोआप स्वामी बघून घेतील त्यांना. असं म्हटल्या. तुम्ही फक्त या सेवा करा. मग मला त्यांनी घोरष्टक धामस्तोत्र 11 वेळा, हा. म्हणजे 51 दिवसात सेवा दिली होती मला. अच्छा. तारक मंत्र, हा. त्याचं पाणी वगैरे द्या म्हणून सांगितलं. अच्छा अच्छा अच्छा. काल भैरष्टक 11 वेळा, असं मग मी 51 दिवस ती सेवा चालू केलेली. हा हा. सेवा माझ्या आता ह्या गुरुपौर्णिमेच्या आधी पूर्ण झाली ती. पण हो मला फरक म्हणजे असं झालं की मी मुलांसाठी सेवा घेतलेली ना ती. हो मी काही हो. मिस्टरांसाठी वगैरे असं संकल्प केला नव्हता, फक्त मुलांसाठीच केलेला. मुलांसाठी बरोबर आहे. पण काय झालं की ते 51 दिवस पूर्ण व्हायच्या आधीच हे माळजप चालू केले, यांनी माळजप सुरुवात केली अच्छा. करायला. आणि 14वा अध्याय वाचायला लागले हे हा हा. मिस्टर. म्हणजे मला असं आश्चर्यच स्वतः वाटलं वाचायला कसं काय. लागले. होय, स्वतः 14वा अध्याय. आणि मला म्हटली मी बैठकीत जाते ना, मग तिथं माळजप वगैरे मिळते, मग तिथून घेऊन ये म्हटली मला. अरे वा.
ताई असं. केवढा मोठा अनुभव आहे. म्हणून तर मग मी भगत ताईंना फोन केला. ते म्हटलेले ना 51 दिवस झाले मला फोन करा. हां, हां. मग मी त्यांना फोन लावलेला. त्या म्हटल्या, "खूप छान अनुभव आलाय. हा शेअर करा तुम्ही." हां, खरंच सुंदर अनुभव आला. ही हां. सोपी गोष्ट नाही ना ताई, होय, म्हणजे सेवेत मला येणं. असं त्यांच्याशी मी शेअर केलेलं, की म्हणजे मिस्टर असं चिडचिड पण करायलेत, असं-असं त्यांनी हां, गुरुवार पण सोडून दिला. त्या हं. म्हटल्या ना, स्वामी त्यांना बघून घेतील कसं तर सेवेत आणायचं, बरोबर काय घेतलं करायचं. बघा. त्या मग आता बोलल्या ना, मग काय प्रश्नच नाही. मग रोज ते माळ जप करतात, परत हे करतात 14वा अध्याय वाचतात. थोडी का असेना, पण चालू हां, केलं त्यांनी असं. हां, किती म्हणजे सुंदर, हा किती होय. सुंदर. मग आता मुलांसाठी पण म्हटल्या त्या, हं. अजून सेवा ही चालूच ठेवा म्हणून. हां, हां. फक्त हा अनुभव मिस्टरांबद्दल आहे, तर तुम्ही नाही, शेअर नाही. करा खूप, अशा खूप म्हटल्या. छान, खूप छान ताई. मग आता सुंदरच अनुभव. होय. परत मग गुरुचरित्र पारायण पण मी केले. हां, हां. आता ह्या गुरुपौर्णिमेला केलं ना, हां, गुरुचरित्र पारायण. आधी पण केलेत मी 2-3, तर हां, आता हां. पण गुरुपौर्णिमेनिमित्त केलेली आहे. मग 3 दिवस आमच्या घरी तो गवतार वगैरे असतो की ते काय म्हणतात त्याला, नागतोडा म्हणतात का काय? हां, 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 हां. नागतोडा. हां, 3 दिवस होता बघा, गुरुपौर्णिमेपर्यंत होता आमच्या घरी. बापरे! होय. अरे वाह! असं. हं. किती तो पण सुंदर. खूप छान होय. असं वाटायचं की म्हणजे तेच ऐकतायत का काय? पारायण वगैरे हं. दत्तगुरूच ऐकतायत का काय हो, असं हो. वाटायचं. असं बरोबर आहे. म्हणजे एवढी भक्ती पाहिजे ताई, तरच ते आपलं पुढे जातं. खरं बोललात तुम्ही. होय. तसे आता एवढा सुंदर म्हणजे अनुभव कशात पण आपल्याला परमेश्वर दिसायलाच पाहिजे ना असं. म्हणजे मला दिसायलाच असं पाहिजे. वाटत होतं की तेच आहेत म्हणून आणि गुरुपौर्णिमेनंतर ते गायबच झालं. कुठं काय दिसलंच नाही परत. बघा, किती छान हां. ताई अनुभव. सुंदर. मी शेअर करते हां ताई. होय, होय. मला हं. थोडे म्हणजे असं हे झालं नाही, नाही. बोलताना. खूप छान पण सांगितलं तरी. खूप छान होय. सांगितलं. मग सुंदर. आता हा मिस्टरांबद्दल आहेत तर भगतताई म्हणल्या तुम्ही हा शेअर करा आणि मुलांचा नंतर मी म्हणत होते मुलांचा आणि ते एकदमच शेअर करायचा. नाही, नाही. आता हा तर शेअर केला ना, तो हं. अनुभव लवकर देतील बघा स्वामी. मग आता मुलांसाठी पण अनुभव शेअर केल्यानंतर तुम्ही आणि सेवा चालू करा म्हणून सांगितले तुम्ही भगतताईंनी. लवकरच शेअर कराल. मुलांचा पण अनुभव ताई. थँक यू ताई. तुम्हाला पण धन्यवाद. तुमच्यामुळे मी पण स्वामी सेवेत आले अनुभव ऐकून आणि भगतताईंचे पण धन्यवाद. हो, त्यांचे तर बाबा होय, मग म्हणावा काय. तेवढा कमी आहे. तो म्हणजे आमच्या गावी पुरणपोळीचं नैवेद्य ते मला म्हणजे खूपच ते हे झालं मला. हो ना, किती लगेच ओळखलं बघा ना. होय, मग काय किती तर. छान. आणि भगतताई पण केंद्रे दादांना वगैरे भेटायला गेल्या होत्या. कधी? मागे गेलेले ना तुम्ही व्हिडिओ त्यांनी फोटो वगैरे टाकले होते ना ताईंनी. हां, ते नसतील भेटले, पण अनुभव वगैरे आता तुम्ही शेअर केला तो ऐकलाय की मी भगतताईंचा ते. हां, त्यांचे भरपूर आहेत अनुभव ताई. होय, आपले होय. हां, स्वामी हं, अमला. होय, होय. हां, श्री चालतंय स्वामी मग. समर्थ हां, ताई. चालते. थँक ताई. श्री स्वामी समर्थ. हां, श्री स्वामी समर्थ. हां, हां. हां. ठेवते.